ज्या प्रकारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरती केंद्र सरकारकडून दडपण वाढत होतं ते बघता ते व्याजदरात कपात करणार हे अगदी उघड दिसत होतं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि एकंदरच केंद्र सरकारचे संबंधित अधिकारी वारंवार भाष्य करत होते की व्याजदरामध्ये कपात करायला हवी. त्याप्रमाणे त्यांनी केली आहेच. वर्षभरातली ही तिसरी पाव टक्क्याची कपात, म्हणजे या वर्षभरामध्ये 0.25% व्याजाचा दर कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याचा अर्थातच परिणाम दिसायला हवा तो म्हणजे बँकांकडनं जी वेगवेगळी कर्ज तुम्हाला मला दिली जातात ती कमी होत आहेत किंवा नाही यावरती तो पडायला हवा. पण त्यातला एक अडचणीचा मुद्दा असा की गेल्या वेळेला ज्या वेळेला बँकांमधला हा जो कर कपातीचा मुद्दा आला त्यावेळेला त्यांनी केले नाही. याचं कारण भारतीय बँका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटामध्ये आहेत. एकंदर बँकिंग व्यवहारामध्ये 70% वाटा हा केंद्र सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा आहे. पण त्यांच्या एकंदर ती जी हिशोबाची त्यांची वही असते त्याच्यावरती जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे त्यांना एकंदर जोपर्यंत पुनर्भांडवल केलं जात नाही तोपर्यंत या बँका उत्साहाने ही व्याजदर कपात ग्राहकांपर्यंत पोहोचवणार नाही. त्यामुळे याचा जो एक परिणाम दिसायला हवा तो दिसायला काही वेळ लागेल. आता सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला बँकांना जवळपास धमकीच द्यावी लागलेली आहे की तुम्ही बऱ्या बोलानं व्याजदर कपात करा. त्यामुळे हे वास्तवाचं एक चित्र झालं. दुसरा भाग त्यातला असा की रिझर्व्ह बँकेने व्याजदरात रेपो दरामध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने व्याजदर देते, कर्ज पुरवठा करते किंवा पतपुरवठा करते त्याच्यामध्ये कपात केलेली आहे 0.5%. पण त्याच वेळेला ज्याला CRR म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो, हा जो असतो बँकांना त्यांच्या एकंदर उत्पादनातला काही भाग हा एकमेकांमध्ये ठेवावा लागतो त्याच्यामध्ये मात्र त्यांनी कपात केलेली नाही. हा एक महत्त्वाचा संदेश केंद्र सरकारला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे एका बाजूला दडपण त्यांच्यावरती आहे म्हणून व्याजदर कपात केली गेली, एकंदर तशी उद्योगांची भावना होती. पण यातनं जो संदेश दिसतो तो असा आहे की केवळ रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करते म्हणून औद्योगिक विकासाला गती येणार नाही, त्याबरोबरीनं केंद्र सरकारला पावलं उचलावे लागतील हा त्यातला संदेश आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एकंदर भारताच्या घटत्या निर्यातीचं, पाऊस कमी होत असल्यामुळे चलनवाढ होऊ घातलेल्या अवस्थेचं आणि आगामी कालखंडात किती आर्थिक आव्हानं आहेत त्याचा जो उल्लेख केला ते बघता त्यांनी या कृतीमधनं जवळपास केंद्र सरकारला संदेश दिलेला आहे, माझं काम मी केलं, तुमचं काम केव्हा तुम्ही करणार.